बळीराजाचा, कृषी सम्राट बळीराजाचा। आज खांडबारा या ठिकाणी कृषी सम्राट बळीराजाची मिरवणूक हा कार्यक्रम घेण्यात आलेला होता। कृषी सम्राट बळीराजा हा सर्व समान वागवणारा होता, समन्यायी वाटप करणारा होता। कृषी सम्राट बळीराजाच्या कालखंडामध्ये शेतकरी, कष्टकरी, बहुजन, आदिवासी हे सगळे सुखाने जगत होते। परंतु इथल्या भट्ट बामण्याने वामनाच्या रूपाने बळीराजाकडे आला आणि तिने 3 पावलाचं दान मागितलं। ते 3 पावलं कोणते होते? एक स्वर्ग, आपलं आकाश आणि एक धरती आणि 3रं पाऊल हे बळीराजाच्या डोक्यावर ठेवल्याने त्याला पाताळात गाण्यात आला। त्याच पद्धतीने आज आधुनिक वामन हा भांडवलशाहीच्या रूपाने येतोय, तो RSSच्या रूपाने येत आहे, तो मोदी सरकारच्या नेतृत्वाखाली येत आहे आणि आताच्या बळीराजाला पाताळात गाडण्याचं काम हे भांडवलशाही सरकार करीत आहे। आज महाराष्ट्रामध्ये किंवा या नंदुरबार जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांचं सोयाबीन पीक वाया गेलेलं आहे, मक्का, भात, कपाशी हे पिके वाया गेलेले आहेत। महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीमुळे अनेक गावाच्या गावे नेस्तनभूत झालेले आहे। तरी पण हे वामन रूपी सरकार शेतकऱ्यांच्या अवहेलना करतायत, टिंगलटवाळी करतायत। आज दिवाळीच्या निमित्ताने आज शेतकऱ्यांच्या काळी दिवाळी हे काही ठिकाणी शेतकरी साजरे करतात, परंतु शेतकऱ्यांना साधी मदत सुद्धा या इथल्या वामन रूपी सरकारने केलेली नाही। याचाच उजगार करण्यासाठी आज हा कार्यक्रम घेण्यात आला होता। या वतीने आम्ही या वामन रूपी भांडवलशाही सरकारचा निषेध करतोय आणि बळीराजाचे राज्य, शेतकऱ्यांचे राज्य, कष्टकऱ्यांचे राज्य जे महात्मा फुलेने पाहिलेलं होतं, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पाहिलेलं होतं, ज्या या आई देवमोगरा मातेने पाहिलेलं होतं, आदिवासी क्रांतीवीर दंड्या मामा बिरसा मुंडा यांनी पाहिलेलं होतं, ते राज्य आणण्यासाठी सत्यशोधक शेतकरी सभा हे रस्त्यावर आंदोलन करेल आणि ते राज्य स्थापन करण्यासाठी संघर्ष आणि एकजुटीने संघर्ष करत राहील। एवढंच या आजच्या कार्यक्रमा निमित्ताने आपल्याला सांगू इच्छितो। सर्वांना लाल सलाम, सत्य की जय हो। बोला लाल बावटक की जय। सत्यशोधक शेतकरी सभेचा, कृषी सम्राट बळीराजाचा अमोखा लढेंगे, लढेंगे, जितेंगे। सलाम। चला आता आतमध्ये बघतोय आपण। चला।